मित्रांनो तुमचं माझ्या चॅनल स्वागत आहे. माझं नाव देवेश तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन बाईक बनवली आहे जी असणार आहे रॉयल एनफील्डची. याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो कोणते कोणते कलर आहेत. एकूण 7 कलर ऑप्शनमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. गाडी पण दाखवतो कोणती ती. हे पहा मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन बाईक बनवली आहे. ही आहे रॉयल एनफील्डची क्लासिक 350. यामध्ये तुम्हाला टोटल 7 कलर असणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला पूर्णपणे आज याच्यावरती रिव्ह्यू होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय फीचर ॲड झाले सांगतो तुम्हाला कोणते कोणते असणार आहे. टायमिशन स्पेसिफिकेशन सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. स्टार्ट करतो तुम्हाला पहिल्यांदा गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तुम्हाला असे दिले असणार हेडलाईट एलईमध्ये दिले असणार आहे. टर्न इंडिकेटर दिले असणार तुमच्या हेडलाईटमध्ये. पायलट लॅम्प दिले असणार तुम्हाला एलईमध्ये. तुम्हाला चालू पण करून दाखवेल. पुढचं तुमचं मोडगा असणार आहे मेटलमध्ये 41 mm पर्यंत तुमचे दिले असण्याचे. तुम्हाला टेलिस्कोपमध्ये दिले असणार सस्पेन्शन. डिस्कची साईज असणार 300 mm पर्यंत. स्पोक व्हीलमध्ये तुम्हाला जी दिसेल आपल्या व्हील्स टायर तुम्हाला साईज असणार आहे 100, 90, 19 तुमचे दिले असणार हे स्पोक व्हील तुम्हाला. ठीक आहे. ऑइल ऑइल तुम्हाला दुसऱ्या मॉडलमध्ये दिले असतील. थोडंसं तुम्हाला त्यामध्ये दिले असणार चेंजेस. तुम्हाला डोकं साईडला तुम्हाला दिले असणार रिफ्लेक्टर. इकडे तुम्हाला कॅलिबर दिले असणार साईडला हे बॅकचं. ठीक आहे. हे मॉडल तुम्हाला बॉर्डर असणार ब्लॅक कलरमध्ये इकडे साईडला हे जी असणार रॉडर इकडे साईडला. आणि इकडे तुम्हाला असणार सिंगल हॉर्न आणि जो पण असणार सायलेन्स हा तुम्हाला असणार हा क्रोममध्ये दिला असणार इकडे साईडला. साईडला तुम्हाला असणार आहे आपला टँक तुम्हाला असं असणार दिलेला. इकडे तुम्हाला रॉयल एनफील्डचा लोगो दिलेला असणार इकडे साईडला. ठीक आहे. हा थोडासा क्रोममध्ये असेल आणि हा मध्येच असणार रेड कलरमध्ये. टँक पॅड दिलेला असणार इकडे साईडला. 349 cc तुम्हाला दिलेलं असणार आहे डिस्प्ले पॉईंट. आणि 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअल दिले असणार आहे गिअर बॉक्स. साईड आणि कट ऑफ असणार इंजिन. इकडे पण तुम्हाला क्लासिक 350ची ब्रँडिंग मिळून झाली इकडे साईडला. हे आपलं आहे हँडल इकडे साईडला. हे आपलं लेग गार्ड नंतर पाडींचे तुम्हाला 6 स्टेप तुम्हाला ॲडजस्टेबल दिले असणार आहे आपले पाडींपेक्षा मोनोशॉक सस्पेन्शन इकडे साईडला. ठीक आहे. आणि हे आपले रिअर फुटर्स असतील तिकडे दिलेले या ठिकाणी. सेमच तुम्हाला सीट असणार आहे सीटमध्ये. हे आपले ग्रॅब हँडल असणारे ब्लॅक कलरमध्ये. हे तुम्ही चेंज पण करू शकतात. तुम्हाला जर इथं तुम्हाला पिलियन लावून घ्यायचं असेल तो पण तुम्ही एक्सेसरीजच्या पार्टमध्ये तुम्हाला ते बाय करावं लागेल यामध्ये. ठीक आहे. पाठीमागे तुम्हाला असणारे रॉयल एनफील्ड तुम्हाला दिले असणारे. टेल लाईट तुम्हाला असणारे एलईमध्ये. टर्न इंडिकेटरला दिले असणार आहे हेडमध्ये किचनला. नंबर प्लेट जागा दिली असणार आहे. आणि पाठीमध्ये हा मडगा तुम्हाला असणार आहे मीटरमध्ये दिलेला. ठीक आहे. किचनला रिअरची तुम्हाला डीची साईज असणार आहे तुम्हाला ही 270 mm पर्यंत. सेंटर तुम्हाला दिली असणार आहे ABSची प्लेट किच्या साईडला. आणि तुम्हाला हे वरती कॅलिबर दिले असणार आहे. आणि पाठीमागे तुम्हाला जी असणार आहे साईज टायरची तर ती असणार तुम्हाला 120, 80, 18 इंच तुम्हाला दिले असणार पाण्याचे स्पोक व्हील ही जाडी दिली असणार आहे. आणि हे पण तुम्हाला बघायचं तुम्हाला दिले असणार हे आपले क्रोममध्ये तुम्हाला दिले असणार सायलेन्सर आहे साईडला. तुम्हाला साऊंड पण तुम्हाला ऐकून येतो गाडीचा कसा आहे तो. सध्या गाडी शोरूमच्या आतमध्ये असल्यामुळे तुम्हाला जास्त फक्त आवाज असं घुमावून म्हणून तुम्हाला फक्त आवाज ऐकून दिला गाडीचा कसा येतो. चेन ड्रायव्हरची जे पण कवर असणार तुम्हाला ते असणार हे फायबरमध्ये दिलेलं असते साईडला. पुढचा हँडल तुम्हाला असं असणार आहे राऊंड शेपमध्ये तुमचे दिले असणार मिरर. इकडे लावून तुमचं दिले असणार आपले किल्स दिले असणार. सेल सटोवर दिलेलं असणार. हॅझेट लॅम्प दिलेलं असणार साईडला. सेमच तुम्हाला पुढचा जो पण ॲनालॉग असणार आहे आपलं हे स्पीडोमीटर ते तुम्हाला ॲनालॉगमध्ये दिलेलं असेल साईडला. न्यूट्रल लाईट बॅटरीची लेवल दिली असणार आहे. ABSची लाईट दिली असेल. नंतर मग लो फ्यूल इंडिकेटर दिली असणार आहे. इकडे तुम्हाला फ्यूलची इकॉनॉमी दिलेली असेल साईडला. ट्रिपची तुम्हाला हे दिली असणार आहे. तुम्ही आपण आय बटन तुम्हाला दिलं असेल इथं. आय बटनसह तुम्ही इथं टायमिंग तुम्ही सेट करू शकता. इथं किती किलोमीटर झाले ते. ट्रिप 1, ट्रिप 2, ट्रिप F. नंतर मग टायमिंग तुम्हाला दिसत राहील. गिअर शिफ्टर पण तुम्हाला भेटून जाईल. इकडे तुम्हाला दिलेलं असणार नॉर्मली तुमचं हे रॉयल एनफील्डचं तुम्हाला लोगो दिलेला असणार की साईडला क्लासिक 350चा. चावी तुम्हाला नॉर्मली असेल दिलेली. चावी पण तुम्हाला बघू शकता तुम्ही नॉर्मली जशी आहे तशी वेळ तुम्हाला तुम्हाला आता हॅझार्ड लॅम्प पण ऑन करून दाखवतो. अरे हे चालू पाहिजे हे बघा तुमचं हॅझार्ड लॅम्प असं ऑन होऊन जाईल. पायनेट लॅम्प तुमचे असणार एडीमध्ये दिलेले. हे पण तुमचं आपल्याला दिले असणार एडीमध्ये. लो बीम आणि हाय बीम दिलेलं असणार की साईडला. इकडे तुम्हाला दिले असणार नंबर प्लेट जागा दिले असेल की साईडला. यामध्ये तुम्हाला जे इंजिन दिलेलं असणार ते तुम्हाला सिंगल सिलेंडर असणार आहे 4 स्ट्रोक एअर विथ एअर कूल्ड असणार दिलेलं. याच्यामध्ये तुम्हाला 349 cc तुम्हाला स्पीड मिळेल. 72 mmचा तुम्हाला स्ट्रोक भेटेल. आणि 85.8 mm पर्यंत तुम्हाला स्ट्रोक भेटेल. यामध्ये याची पॉवरची भेटते तुम्हाला 20.2 bhpची जी 6100 RPM चालू येते. आणि 27 Nm तुम्हाला टॉप भेटतो. 4000 RPM चालला जातो. ठीक आहे. तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक फ्यूल इंजेक्शन दिलेलं असणार आहे. आणि वेट मल्टी क्लच भेटेल तुम्हाला प्लेट. सध्या तुम्हाला शोरूममध्ये हा एक कलर असणार आहे. हा दुसरा एक कलर आहे इकडं. आणि हा एक तिसरा कलर असणार इथं. हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे रेड कलरमध्ये. हे तुम्हाला शोरूममध्ये तुम्हाला टोटल असे हे 4 तुम्हाला कलर इथं अवेलेबल असणार आहे. कोणाला जर इन्क्वायरी याचं तुम्ही इथं येऊन करू शकतात. त्यामुळे तुम्हाला कलर पण सांगतो कोणते असणार आहे. एक असणार आहे एमरेड, एक असणार आहे स्टील ब्लॅक, एक असणार आहे गन ग्रे, दुसरं असणार आहे कमांडो सँड
हँडेलियन ब्राउन्स, नंतर मग जोधपूर ब्ल्यू आणि एक असणार आहे मद्रास रेड. ही जी आहे मद्रास रेडमध्ये आहे. तुम्हाला टोटल 7 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. तुम्हाला तर या गाडीला परचेस करायचं असेल तर तुम्हाला या शोरूमचा मी ॲड्रेस देऊन टाकेल. आपलं डोंबिवलीमध्ये तुम्हाला पेंढरकर कॉलेजच्या अपोजिट साईडमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याचा ॲड्रेस भेटून जाईल विथ फोन नंबर पण दिलेला असणार आहे. तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकतात. याची तुम्हाला ऑन रोड प्राईस असणार डोंबिवलीमध्ये 2,46,000पर्यंत ऑन रोड असणार आहे. बाकीचे तुम्हाला जी पण असली एक्सेसरीज असणार आहे, हेल्मेट, पार्किंग किंवा तुम्हाला ते सगळं बाय करावं लागेल. इन्शुरन्स, नंबर प्लेट, INDची ती पण तुम्हाला सगळं हे बाय करावं लागेल यामध्ये. चला मग मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी गाडी घेऊन परत पुढच्या व्हिडिओ आत्ता मी हा व्हिडिओच थांबवतो. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील बाईकचे किंवा कारचे तुम्हाला तिचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतात राहील. सध्या ही गाडी आल्यामुळे कस्टमर शोरूममध्ये देतात, त्याच्यामध्ये थोडासा आवाज येत असेल तुम्हाला, त्याबद्दल सॉरी.